हीरो डोंगर दर्या कडी कपारे आणि अपना फेवरेट पेट्रोल पंप। भाई कोई लड़की हो तो बताओ जिसके बाप के 10 पेट्रोल पंप हो। हेलो गाइस, चलो हम सुबह निकलने वाले थे। ये राइड पुणे टू जलगांव होने थी। बहुत बारिश के कारण हमने रेनकोट वगैरह सब सेफ्टी पहन लिया है। जैकेट भी आपको दिखा देता हूँ, पूरा सेफ्टी गेयर पहन लिए हैं। शायद मैं ग्लव्स निकाल दूंगा और हैंडल से स्लिप होने का चांसेस ज़्यादा है। तो पुणे टू जलगांव कैसी होती है राइड, आपको ज़रूर बीच बीच में मैं नज़ारे भी दिखाऊंगा और अच्छे से राइड भी करेंगे, सेफ राइड करेंगे, है ना दुर्वेश? यस। साथ में दुर्वेश है अपने ड्यूक 390 के साथ। तो गाइस चलो मिलते हैं और आप बने रहिए हमारे साथ, ठीक है? गाइस हमने पेट्रोल भर लिया है, दोनों टाके फुल कर लिया है, 390 के और अपने 10R की। अभी हम निकलेंगे आराम से दुर्वेश भाई को फॉलो करते करते, क्योंकि 10R को मैप लगाना बहुत मुश्किल है, होल्डर वगैरह, राइट। भाई बराबर लेके जाएगा। चलो मिलते हैं अपन रोड पे। दिल्ली अभी दूर है भाई, दिल्ली अभी बहुत दूर है, नासिक से जाएंगे। देख साले चूते ने कैसे सिग्नल क्रॉस कर लिया, ये देख, ये देखो। इन लोग को मतलब स्टेट पहचानी जाती है तो वो ऑब्वियसली सिग्नलों से ही। देखो देखो ये लोग, देखो ऐसे क्रॉस करोगे तो एक्सीडेंट होंगे ना यार। तुम ऐसे रिस्क ना लो अपने ज़िंदगी के साथ, या ना क्रॉस करो, आपके लिए भी अच्छा होगा और बाकी के लोगों के लिए भी अच्छा होगा। बच्चे चलते हैं, लेडीज़ चलती है, तो आप ख्याल रखिए ये चीज़ का। हमारे दुर्वेश भाई लीड करते हुए आगे बढ़ चुके हैं। मॅटर झालाय की असंच आहे, एवढीच ट्रॅफिक नाही ऑलमोस्ट काय नाही झालंय। मजूर लोक बिचारे ते अशीच ट्रॅफिक आहेत। काका थांबा, काका थांबा। इकडनं चल दुर्वेश। किती मोठे दगड ठेवलेत भाऊ, ठेवलेत नाही ते पावसाने येतात। अरे भाई साहब, बारिश में लोग, मेरे दोस्त लोग या कोई राइड करेंगे तो आराम से करना। रोड की कंडीशन भी ख़राब हो चुकी है और लोग भी होते हैं रोड पे, ठीक है? तो ढंका टाका ढंका टाका और तेरी माँ की बाहर पानी। मैं लीन मारने की कोशिश में और आगे पानी दिख गया भाई मेरे को। मेरी जो फटी है ना ये राइडर्स लोग ही समझ सकते हैं। लीन मारने के टाइम सामने पानी दिख गया तो कैसे, मतलब सीधा गाड़ी करके कंट्रोल कर लो। क्या बात है मेरी जाने जिगर, जाने मन, पंपड़े के पंपम। घंटा बटम घंटम, गांबंग गागंग गांगाड़ा गागंग गागंग गांगाड़ा गागंग।
थोड़ा सा भगाया है हमने, थोड़ा सा भगाया है हमने। अब डाल दी गाड़ी क्रूज कंट्रोल पे, नहीं गई क्या? यार ये ऐसे ना क्या कीजिए, रोड में लोग डोर खोल के काम कर रहे हैं, ऐसा थोड़ी चलेगा। ऐसा ना कीजिए मेरे दोस्तों, मेरे यारों, मेरे जाने मन जाने जहां, सब लोग मेरे दोस्त हैं, मेरे प्यार। मेरे को इतनी खुशी हो रही है, इतनी खुशी कि इतना खुला रोड है और मैं अच्छे से राइड कर पा रहा हूँ बारिश में, वो भी, और इतना खुला आसमान देखिए। अब अभी थोड़ा सा सिग्नल, मतलब सिग्नल नहीं बोल सकते, बट है, स्टॉप है, स्पीड ब्रेकर भी है, तो थोड़ा सा स्लो करना पड़ता है गाड़ी। नहीं तो भाई अपन तो थोड़ा सा जलवे में ही चलाएंगे ना। खुशी का ठिकाना नहीं है मेरे, खुशी का ठिकाना। मजे लीजिए गाइस, नज़ारे देखिए, आप मजे लीजिए। हम लोग क्रूज कंट्रोल पे गाड़ी डाल के एकदम आराम से बैठे हैं, ना गाड़ी यहाँ से वहां जाती है ना कहीं जाती है। टर्न भी इतना स्मूथ है, बस एक हैंडल पकड़ लो, मतलब आप दोनों पकड़ना, बट इतनी स्टेबल है टेनर, ये एक हाथ से भी आराम से कंट्रोल हो जाती है। बिल्कुल इधर उधर ऐसे वाइबल वगैरह नहीं होती, ये टेम्पर के कारण। नए फीचर्स आए हैं, टेम्पर अच्छा काम करता है, तो हमें राइडर्स लोगों को बहुत अच्छी सुविधा दी है कावासाकी ने, तो हमको बहुत बेनिफिट है वो चीज का। तो हम जा रहे हैं आराम से अपने अपने रास्ते। देखो खुला रोड, खुला आसमां, खुले डोंगर, दर्या, कड़ी कपारे, आणि अपना फेवरेट पेट्रोल पंप। भाई कोई लड़की को तो बताओ जिसके बाप के 10 पेट्रोल पंप हो। हमको है बाइक का शौक, ठीक है, और कार्स भी है, बट कार भी लेना है तो वो भी अच्छी है, अच्छी कार लेने का, बट इतनी अभी कुवत नहीं है हमारी। सो बन जाएगी तब हम जरूर लेंगे। अब अरे बाबा, आपके लिए तो जरूर आएंगे ना दिखाने, आपको तो दिखाएंगे, और हमारे सब्सक्राइबर्स मिल भी जाएंगे रोड पे तो हम राइड भी दे देंगे। ऑफ कोर्स ZX10R के साथ भी तो राइड और फोटो देते ही है, तो बने रहिए हमारे साथ। अच्छा लगता है हमें भी, आप हमारे साथ जुड़ते हैं। मजा आता है यार, मजा आता है। कभी कभी राइड पे निकल लिया करो, कोई ठिकाना नहीं है। मेरे को बहुत मजा आ रहा है, और बहुत दिनों के बाद मॉम डैड से मिलूंगा यार। मॉम डैड से मिलने का जो सुकून है ना, वो दुनिया में कोई नहीं दे सकता, ना उससे ज्यादा सुकून मेरे को मिल पाएगा इस दुनिया में। माँ पापा, मिसिंग यू। आ रहा हूँ मैं, और आराम से आऊंगा माँ पापा। नासिक में रुकेंगे अपने फ्रेंड्स लोगों के यहाँ, और फिर थोड़ा सा आराम से खाएंगे कुछ, और अपने सवारी आगे जलगांव की तरफ निकलेगी। कितना सही मौसम चल रहा है यार। कळंब गाव आहे आणि लागलेत स्पीड ब्रेकर, एकदम स्लो करून, आणि टेनरचे ब्रेक असले भारी आहेत ना, इतके भारी आहेत टेनरचे ब्रेक कि ऑसम, मतलब चुम्मेश्वरी। बहुत अच्छे से लगते भी है और रुकता भी है बाइक। जितना भागता है सुपर बाइक उतना जल्दी रुकता भी है।
अरे यार, इतक्या ग्रीनरी मध्ये मोकळा रोड आणि किती छान वाटत असेल अशा घरांमध्ये राहणाऱ्यांना. हम दोनों तो है अभी राइड पे, कोई और रास्ते में 2 दिन मिल गए तो क्या मजा आ जाएगा यार. चलो गाइस आ जाओ, मिल लो रास्ते में, चेक एंड करके हमारी राइड चालू. ऐसे होता है राइडर लोग का जान पहचान, एकदम फ्री फ्रँक, कोई दिक्कत नहीं है. तर पुढे जायला असे स्पीड ब्रेकर क्रॉस करायला लागतात आणि खूप छान आहे हे स्पीड ब्रेकर. गाव चालू होते नारायणगाव वाची इतकी सेफ्टी बघा. नारायणगाव आहे आणि इतकी स्पीड ब्रेकर टाकलेत. काय म्हणतो मी बरोबर माझा ब्लॉग बनवतोय. चल भावाला वाटलं की काय बडबड करतोय आणि मी तुमच्याशी बोलत होतो. मित्रांनो बघा बघा बघा, शंभरने चालायचंय तर मी क्रूज कंट्रोल टाकून देईल ना, आरामात चालेल. 100ने चालायचंय तर असं पण 90ने चालतच आहे. 93 किती पर्यंत सेट केलाय ना टेम्परेचर, म्हणजे स्पीड टेम्परेचर म्हणतो. काच टेम्परेचर सेट करता येत असतं पण ते डिपेंड ऑन याच्यावर असतं ना, ते स्पीडवर असतं आणि ॲक्सिलेटरवर असतं. म्हणजे किती ॲक्सिलेटर देत आहे, किती स्पीड देत आहे त्याच्यावर असतं ते. आणि इतक्या आरामात बाईकवर चालणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल बरं का मित्रांनो. हिरो ट्रक समोर ना घुसला तो येडा. हाँ मैं क्या बोल रहा हूँ. और भाई संभल चलना है, संभल. शिर्डी संगमनेर आळे फाटा इकडे आहे नारायणगाव आणि सरळ आहे नाशिक. आणि जायचंय आपल्याला नाशिकला. आपण जाणार नाशिककर येतोय बर का. थाळी वगैरे फुलं वगैरे घेऊन रेडी राहा. तुमचा आवडता दिलदार मित्र तुमच्यासाठी येतोय आपली टेनर घेऊन तुमच्या नाशिक मध्ये. स्वागत करा. आम्ही जळगावला आल्यावर तुमचं तर नाशिक ढोल लावून स्वागत करणार. कसं चाललंय Insta 360 सगळं रेकॉर्ड करतोय ना बा. मी कसा दिसतोय, छान दिसतोय ना, सगळे गेस वगैरे घालून चांगला रेकॉर्ड करतोय ना बाबा. मग काय विषय का. Insta 360 असं मला म्हणतो. विषय का मित्रा. तुझं नाही रेकॉर्ड करणार तर कोणाचं रेकॉर्ड करणार. तू एकदम क्लास दिसतोय. आणि गोप्रो म्हणतोय मी तर आहेच रे, तुझ्या समोरच आहे बाळा, तू बिंदास चाल. आणि तो आता ट्रकच्या समोर जो माणूस आला होता त्याला पण रेकॉर्ड केलाय मी. सगळे मित्र आहेत माझे हे गाडीवरचे. हा गोप्रो झाला, हा 360 झाला, मित्र आहेत सगळे. मित्र एकदम जीवाला जीव लावणारे आणि घराला घर पण देणारे. एकदम सगळे छान रेकॉर्ड करतात माझ्यासाठी. आणि इतकी आनंदात आणि आरामात जाणारी राईड आहे ही. आणि अक्षरशः रात्री झोपायच्या आधी मी महादेवांना सांगितलं की महादेवा उद्या पाऊस कमी ठेवा. तर मिरॅकल बघा ना तुम्ही यार. बंबोले खरंच. आणि खरं 2-3 वाजेपर्यंत झोप नाही आली बरं का मित्रांनो. आणि खरंच पाऊस नाहीये आज.
पावसात मुश्किल, मी रेडी आहे सगळं पावसात, पण राईड करायलाच निघालो होतो, पण मुश्किल होतं ना जरा पावसात राईड करणं. 14 नंबर रोड आहे हा, आय थिंक 14 नंबर हायवे. हा, तर पावसात राईड करायला मुश्किल होतं ना, त्यामुळे महादेवाच्या भक्ताला महादेवाने सांभाळलं. असंच पाठीशी राहा देवा. भगवंता राम कृष्ण हरी. श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ज्याच्या तोंडून आपसृक जय निघत तो मराठी, तो मराठी. महाराजांचा विजय असो आणि आमचे नमन महाराजांसमोर. छत्रपतींचं नाव घेतल्यावरच ज्या धमण्यांमध्ये रक्त सळसळ करत ना, ते रक्त कुठलंही गाणं किंवा कुठलंही काही ऐकूनही आणि कुठेही जाऊन नाही होत आणि कुठेही फील नाही होत. जे फक्त ना फक्त शिवाजी महाराजांच्या शब्दात आणि शिवाजी महाराजांच्या नावातच आहे. आणि ते नाव या ब्रह्मांडा एवढं आहे आमच्यासाठी. आमचा बाप, आमचा पोशिंदा, आणि आपण सगळे इथे जगतोय फक्त ना फक्त ते महाराजांमुळे. महाराजांमुळे. हे बघताय ना तुम्ही, हे मोकळं शहर, हे झाडं झुडपं इतके छान श्वास घेतायत, आपण श्वास घेतोय, ते फक्त ना फक्त एका महाराजांमुळे आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या मावळ्यांमुळे. आणि संभाजी राजेंनी जी कारकीर्द निभावली ती तर अपरंपार होती. सगळ्यांना मानाचा मुद्रा साहेब महाराज. जरा ग्रीनरी जास्त आहे आणि पावसाचं प्रमाण नाशिक मध्ये जास्त असतं. डोळासणे गाव आहे हे, डोळासणे गाव आहे. माझ्या हेल्मेटवर थेंब थेंब आलेत, त्याच्यामुळे जरा दिसायला प्रॉब्लेम. हा याड जावा बघा कसा कुठून घुसतोय. आता आम्ही जोरात असतो आणि लागली असती धडक मग. हॅलो गाईज, नाशिक पासून आम्ही 80 किलोमीटर लांब आहे फक्त, आणि थोडासा हॉल्ट केलाय. टेनर मध्ये थोडी हवा कमी होते, मागचा एअर प्रेशर जरा कमी आहे. ही बघा आमची टेनर. थोडं रोडवर नाही जाऊ शकत, तुम्हाला फोडून दाखवतो. आमची सुपर फास्ट छोटी नाही, आणि आमची टेनर काय क्लास दिसते, बस काय क्लास दिसते. आणि ह्या टेनरच्या लुक सोबत हे पण बघा जरा, नाइस ना. सो गाइस, मिलते हैं नासिक में 80 किलोमीटर अवे फ्रॉम आवर डेस्टिनेशन. सो टेक केयर, मिलते हैं रोड पे. हवा चेक केली आहे, तहाने एअर प्रेशर कमी होता. आता निघूया. सेट केलंय सगळं. चला. आरामात. हो हो. मधलं पेट्रोल संपलंय आणि आम्ही डाव्या हाताला पेट्रोल पंप असेल तर थांबणार आहे. ऑलमोस्ट नाशिकमध्ये आलोय आम्ही. एक 10 किलोमीटर
नाशिकमध्ये एंटर करायला. हां, सो नशिबाने आम्हाला डाव्या हाताला पेट्रोल पंप मिळून देवा. आणि येऊ रिस्की रायडर आता होते. हळूहळूच जाऊ जरा. थोडं जोरात चालवले तर पेट्रोल लवकर संपायचं. रिझर्व मध्ये असेल ना 2-3 लिटर तरी ॲटलिस्ट. तर 2-3 म्हणजे 5चा जरी ॲव्हरेज पकडला तरी 15 किलोमीटर चालते गाडी. ठीक आहे, लेट्स सी. फाइनली गाइस पेट्रोल पंप मिल गया यार. चलते चलते तो डालते हैं पेट्रोल और निकलेंगे. हाय, हॅलो करा. सो मी सांगितलं होतं ना नाशिकला फिरायला येणार आहे. तर मी साधना मिसळला फिरायला आलोय आणि कल्पेश हायकर माझा फ्रेंड. तुम्हाला माहिती आहे ना साधना मिसळला असा एम्बियन्स आहे. त्यांनी बोर्ड्स ठेवलेत. आणि आम्ही तिकडं त्या साईडला मिसळ वगैरे खायला बसतात लोक वगैरे आणि तिथे जाणार आहे आता. ठीक आहे, हे आमचे मित्र परिवार आणि माझ्या फ्रेंडचा मुलगा. क्यूट. मिळते. हा आमचा आजचा लंच आणि आम्ही लंच करतोय. विहान